मंडळी, अधिकाचा महिना सुरू झाला आणि सगळीकडून आपल्यावर नुसता माहितीचा मारा होऊ लागला. म्हणजे ना, अधिकाच्या महिन्यात काय करावं, काय करू नये, कुठला स्तोत्र म्हणावं, कुठला मंत्र म्हणावा, हे आणि ते अशी बरीच माहिती आपल्या भोवती फिरू लागली. पण यातून ना खरं सांगायचं तर गोंधळच जास्त होतो. पण आजचा हा व्हिडिओ तुमचा सगळा गोंधळ दूर करणार आहे. कारण तुम्हाला कोणत्याही 10 गोष्टी करायला या व्हिडिओत आम्ही सांगणार नाही आहोत. अधिक महिन्यामध्ये तुम्हाला फार काही करायला जमणार नसेल तर एकच गोष्ट आहे जी तुम्ही अगदी सहज करू शकता आणि त्याचा लाभसुद्धा तुम्हाला असंख्य पटीने अधिक होणार आहे. आपल्या धकाधकीच्या जीवनामुळे साहजिकच आपल्याला फार मोठ्या उपासना, व्रतवैकल्य करायला जमत नाही. पण एक गोष्ट आहे जी तुम्ही अधिक महिन्यात करू शकता, ती म्हणजे भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायाचं वाचन किंवा श्रवण. जर तुम्हाला वाचता येत नसेल किंवा म्हणता येत नसेल 15वा अध्याय तर काही हरकत नाही, तुम्ही तो ऐकूसुद्धा शकता. का बरं 15वा अध्यायच? कारण या भगवद्गीतेतल्या 15व्या अध्यायाचं नाव आहे पुरुषोत्तम योग. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या अधिक महिन्याला काय म्हणतो आपण? पुरुषोत्तम मास. म्हणजेच अधिक महिना हा पुरुषोत्तमाला समर्पित आहे, भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. आणि भगवद्गीतेतला पुरुषोत्तम योग नावाचा जो अध्याय आहे, जो 15वा अध्याय आहे, त्या अध्यायामध्ये संसार रूपी वृक्षाचं वर्णन केलेलं आहे. भगवान श्रीकृष्ण सांगतात की या जगाच्या मोहजालातून बाहेर पडण्यासाठी ज्ञानाची कुऱ्हाड आवश्यक आहे. हाच अध्याय का वाचावा? तर हा अध्याय भगवद्गीतेचा अर्क मानला जातो. त्याचं नित्य पठण केल्याने, त्याचा अर्थ समजून घेतल्याने मनुष्याला संसारातील आसक्तीतून मुक्ती मिळते आणि परमात्म्याचं ज्ञान प्राप्त होतं. आता तुम्ही म्हणाल, फार ज्ञानाच्या गोष्टी आम्हाला सांगू नका हो, हा अध्याय वाचल्याने आम्हाला लाभ काय होणार आहेत ते सांगा. बरोबर आहे, मनुष्याचा स्वभाव आहे, लाभ काय होणार आहेत त्याकडे आपलं लक्ष पहिले जातं. अधिक मासामध्ये रोज 15वा अध्याय वाचल्याने किंवा ऐकल्याने पितृदोष निवारण होतं आणि अक्षय पुण्याची प्राप्ती होते. त्यामुळे भगवद्गीतेचा हा 15वा अध्याय वाचण्याचा नियम तर तुम्ही अधिक महिन्यामध्ये करूच शकता. नाही रोज वाचायला जमला किंवा रोज ऐकायला जमला तर दिवसाआड करू शकता किंवा काही ठराविक दिवशी सुद्धा ऐकू शकता. तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही या 15व्या अध्यायाचं वाचन आणि श्रवण अधिक महिन्यामध्ये करू शकता. आता काहींचा प्रश्न असतो, सकाळीच वाचायचं आहे का, संध्याकाळीच वाचायचं आहे का? असं काहीही नाही. दिवसभरात तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं हातपाय धुवून स्वच्छ व्हायचं, अंगावर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे, अर्थात स्वच्छ कपडे घालायचे आणि देवापुढे बसून शांत चित्ताने मनोभावे या 15व्या अध्यायाचं वाचन किंवा श्रवण करायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अधिक महिन्यात तुम्हाला दुसरं काहीही करायला जमलं नाही आणि फक्त हीच उपासना तुम्ही केलीत तरीसुद्धा ही उपासना तुम्हाला लाभ देणारी ठरणार आहे. मित्रांनो, हे तर झालं की अधिक महिन्यामध्ये कुठली एक उपासना तुम्हाला लाभ करून देईल त्याविषयी. पण एकाने कमेंटमध्ये आम्हाला विचारलं होतं की या अधिक मासाला धोंड्याचा महिना का म्हणतात? तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी या अधिक मासाला धोंड्याचा महिना म्हटलं जातं. नियमित सुरू असलेल्या कालगणनेत अडमुठ्यासारखा मध्येच आलेला दगडासारखा, अर्थात धोंड्यासारखा मध्येच, आपण म्हणतो ना काय उभा राहिलाय मध्येच धोंड्यासारखा, म्हणून या महिन्याला धोंड्याचा महिना म्हणतात असं एक मत आहे. मात्र धोंडा आणि अधिक मास यांना जोडणारा एक खाद्यपदार्थ आहे, त्याला धोंडा असं म्हटलं जातं. नागपंचमीला पुरण घालून चौकोनी पदार्थ केला जातो, त्याला आपण दिंड म्हणतो. तोच पदार्थ मराठवाड्यात गोल लाडवासारखा किंवा धोंड्यासारखा वळून उकडवला जातो, त्याला धोंड्याचा नैवेद्य म्हणतात. जेवताना जावयांना आग्रहाने हे धोंडे खाऊ घातले जातात आणि त्याच्या रूपाने नारायणाने धोंड्याचा नैवेद्य स्वीकार केला असं मानलं जातं. आशा आहे की ज्यांनी कमेंटमध्ये विचारलं होतं की अधिक महिन्याला धोंड्याचा महिना का म्हणतात त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. पण मंडळी, तुम्हाला अधिक महिन्याबद्दल अशा काही वेगवेगळ्या शंका असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, म्हणजे पुढच्या व्हिडिओत तुमच्याही प्रश्नाचं उत्तर आम्ही लगेच घेऊन येऊ. याशिवाय अधिक महिन्यामध्ये अधिक महिन्याची जी कहाणी आहे, अर्थात जी पौराणिक कथा अधिक महिन्याविषयी सांगितली जाते, ती सुद्धा आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे. त्यामध्ये अधिक महिन्याचं पौराणिक महत्त्व आपल्या लक्षात येतं. अधिक महिना का येतो मुळात, चंद्र आणि सूर्याच्या गतीचा कसा ताळमेळ बसवण्यासाठी या अधिक महिन्याचं गणित मांडलं जातं, या सगळ्या संदर्भातच आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर अनेक वेगवेगळे व्हिडिओ आहेत. त्या सगळ्या व्हिडिओंची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तेव्हा लोकमत भक्ती चॅनलला भेट द्या आणि अधिक महिन्याबद्दल अधिक जाणून घ्या. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.